अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं जागृत देवस्थान म्हणजे वारी हनुमान. अमरावतीवरून जवळपास 138 किलोमीटर ट्रॅव्हल करून मी आणि प्रवीण दादा बजरंगबलीच्या दर्शनासाठी येथे पोहोचलो. खराब रस्त्यामुळे पाठीची आणि कमरेची फार वाट लागली होती, तरी पण आम्ही वाट शोधत येथे पोहोचलो. मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायला परवानगी नसल्याने आणि नियमांचे तंतोतंत पालन करण्याची सवय आम्हाला असल्याने आम्ही येथे व्हिडिओ शूट केला नाही. वान नदीच्या काठावर वसलेलं आणि हिरव्यागार सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेलं हे जागृत देवस्थान. पावसाळ्यात या जागेच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. वान नदीवर बांधलेले वान धरण सुद्धा तुम्ही येथे येऊन बघू शकता. आम्ही येथे गणपती विसर्जनाच्या दिवशी आलो होतो, त्यामुळे येथे गणपती विसर्जनाची लगबग सुरू होती. हा आहे मामा भाचे डोह. गावातील काही उत्साही तरुण मंडळी मनसोक्त पोहण्याचा आनंद येथे घेत होते.
नमस्कार, मी प्रवीण अमरावतीवरून. आज आम्ही वारी हनुमान या तीर्थक्षेत्री आलेलो आहे, जे सातपुड्याच्या कुशेमध्ये बसलेलं आहे, वान नदीच्या किनाऱ्यावर. आणि वान धरण म्हणून इथे जवळच तिथून एक 500 मीटर अंतरावरती आहे. सुमारे अमरावतीवरून 140 किलोमीटर अंतरावर बसलेलं हे गाव अमरावती, बुलढाणा आणि अकोला या 3 जिल्ह्याच्या सीमेमध्ये वसलेलं हे गाव आहे. भैरवगड नावाचा इथे प्राचीन एक किल्लासुद्धा आहे. असं म्हटलं जाते की 1644मध्ये रामदास स्वामी यांनी इथे 11 हनुमान पीठापैकी या पीठाची इथे स्थापना केल्याचा इतिहास इथे आहे. सुमारे जवळपास 1644 म्हणजे 400 वर्षाचा हा इथला इतिहास आहे. आणि अगदी निसर्गरम्य अशा स्थळी हे वसलेलं स्थळ तीर्थस्थळ आहे. सोबतच इथे असलेली वान नदी छान मस्त जुळजुळ वाहत आहे. छोटे छोटे कुंड इथे आहे आणि तिथे जला आनंद घेण्यासाठी तरुण मस्त यथेच्छ पोहण्याचा सुद्धा इथे उपक्रम करतात. आता नुकताच गणपती विसर्जनासाठी सुद्धा इथे बरेचसे मंडळ इथे आलेले आहेत. आणि अगदी रोडवर आहे, फार काही ट्रॅकिंग वगैरे करायची गरज नाही, असं मस्त तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही नक्कीच या. वारी या नावाने एक मोठी कंपनीसुद्धा इथे महाराष्ट्रामध्ये काम करते आहे, जे सोलर कंपनी म्हणून ओळखल्या जाते. धन्यवाद. शेवटी वारी हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर मनातून एकच जयघोष निघतो. जय हनुमान, जय श्रीराम, ओम नमो महारुद्राय, ओम श्री हनुमते नमः.